महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आसमान में ही अच्छे लगते हैं, लेकिन जब वो सितारे जब मंच पे आते हैं, हमने देखा है हमारे माहेश्वरी परिवार में जब सितारे मंच पे आते हैं तो मंच पर ऐसे आग तो लग जा रही है, धमाका तो होना ही है। और वो जब सितारा हमारे आदरणीय काशीनाथ भाऊ जैसा सुरीला सितारा हो तो तालियों की चमक भी कम नहीं होना चाहिए। तो अपनी तालियों से इस मस्जिद को और झगमगाइए, क्योंकि अब अगली प्रस्तुति लेकर आ रहे आदरणीय काशीनाथ भाऊ बदन पे सितारे लपेटे हुए। बहुत बहुत धन्यवाद। आप सब लोग यहाँ आए और पूरे 3 घंटे तक ये परफॉर्मेंस देखा। आप आए इसी और ये गाने में ना वो सॉफ्ट है, जो अगर जो भी ये गाना गाएगा तो सॉफ्ट गाना। और ये गाना किशोर कुमार ने गाया है। ये गाना पहले सबसे फेमस गाना था और सबको साफिया कॉम्प्लेक्स आना चाहिए, गाना गाना चाहिए। धन्यवाद। बच्चन की झांकियाँ आपकी दिखाई दी, इसका क्या राज है? कोई राज नहीं है। एक्चुअली ये गाना मेरा पहले था ही नहीं। मैंने 2 सॉफ्ट गाने लिए हुए थे, बट लास्ट मोमेंट पापा ने बोला कि एक आपको गाना चेंज करना पड़ेगा, यू हैव टू सिंग अ फास्ट ट्रैक। तो बस मेरे को उस दिन ऐसा लगा कि मैं खाई के पान बनारस वाला गाना चाहिए, तो मैंने चॉइस किया और आई स्टार्टेड सिंगिंग एंड इट टर्न सो गुड। जो आज स्टेज पे लगा, बहुत बढ़िया लगा सुन के, मुझे भी गा के बहुत मज़ा आया और आई एम श्योर ऑडियंस को भी बहुत मज़ा आया होगा। पूरा ऑडियंस झूम रहा था आपके गाने के ऊपर। थैंक यू सर। आप और कौन सी एक किशोर कुमार, मेरे को मेलोडियस गाने गाना बहुत पसंद है। मैंने ये फर्स्ट टाइम ट्राई किया फास्ट ट्रैक गाने का, और जैसे किसका रास्ता देखे इसके पहले मैंने गाया था किशोर कुमार का। दैट इज़ वन ऑफ माई फेवरेट ट्रैक्स, और वो आज मैंने यहाँ परफॉर्म किया, बहुत अच्छा लगा। नाही, आपका आवाज जो आहे ना, मराठवाड्याचे सामाजिक इंग्लिश सर्जन आहात आणि किडनीसारख्या दुर्धर आजारामध्ये ग्रस्त लोकांना आपण जीवदान देण्याचं काम करतो। तिथं आपला खूप वेळ जातो, तरीही आपण संगीतासाठी एवढा वेळ काढता, याच्यामध्ये चुकीचं आहे। मी आताच तुम्हाला सांगितलं, आवड तिथे सवड। मी माझं काम माझ्या कामाच्या वेळात इमानदारीने करतो, आणि त्याच्या व्यतिरिक्त जो उर्वरित वेळ आहे आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि माझे जे काही छंद आहेत त्याला जोपासण्यासाठी जोडतो। याच्यात महत्त्वाची बाब अशी आहे की माझी वाईफ डॉक्टर सोनालीजी सिग्मा हॉस्पिटल इथे सोनोग्राफी स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे। तिलासुद्धा हे सगळे छंद असल्यामुळे मला हे अजून सोपं जातं। गायनासोबत आम्हाला नृत्याची भरपूर आवड आहे, आणि आमच्या समाजात
भरपूर चांगले चांगले गायक आहेत, रितेशजी आहेत, श्यामजी आहेत, खूप चांगले चांगले गायक आमच्या समाजात उपलब्ध आहेत. तर समाजाला एक परंपराच आहे. रवींद्र जैनसारखे अतिशय उत्कृष्ट संगीतकार असतात, त्याच्यामुळे ती परंपरा आपल्यापर्यंत आहे. येस येस येस. आता याच्यानंतर उद्या आपला एक प्रोग्राम आहे, सिंगिंग कॉम्पिटिशनचा प्रोग्राम आहे उद्या. हेच हा केडीनेटचा सिंगिंग कॉम्पिटिशनचा प्रोग्राम उद्या 4 वाजता महेश भवनला आहे. तर आम्ही कलाकार 20 कलाकार टोटल तिथे सिलेक्ट केलेले आहे. त्याची कॉम्पिटिशन होईल, ते 2 राऊंड होईल आणि 5 परफॉर्मन्स बेस्ट परफॉर्मन्स काढू आपण. सुनील सर, आपण कुठल्या गायकाच्या आवाजामध्ये काय म्हणाले? गायकाच्या कुठल्या आवाजामध्ये मी जे गाणं गायलं होतं माझ्या वाईफसोबत, मैं तो रस्ते से जा रहा था, हे गाणं गायलं. कपडेही त्या गोविंदाला सूट करण्यासाठी घातलेले आहेत आणि हे गाणं कुमार शानूच्या आवाजात आहे. कुमार शानू, अलका याग्निक यांच्या आवाजात. मला मी प्रोजेक्ट चेअरमन असल्यामुळे एक गाणं गाऊन दाखवतो तुम्हाला. चेहरा है या चांद खिलाय, जुल्फ घनेरी शाम गया, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम क्या, अरे तू क्या जाने तेरे खातिर कितना है ये बेताब दिल, अरे तू क्या जाने तेरे लिए दिल से कैसे ख्वाब दिल, तूने दीवाना मुझको बनाया फिर इस है का. महेश नोंबिला हा आमचा कार्यक्रम आवर्जून असतो आणि हा कार्यक्रम आम्ही मागच्या 10 वर्षापासून घेतो आहे. आमचं सलग 11वं वर्ष आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही खूप लहान मोठे सिंगर या स्टेजमुळे झालेले. आज त्यांनी एकदम खूप असं नवीन 10-12 लोक आलेत. काही CA आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, काही बिझनेसमॅन आहेत, काही खूप मोठे उद्योगपती आहेत. आणि हा कार्यक्रम काशीनाथची तरफ मागच्या 10-11 वर्षापासून गेला आहे. महेश नोंबीचा हा निमित्त असतो. या कार्यक्रमाला सर्वांची आवड आहे. आवर्जून लोक येतात, 3-3.5 तास बसतात. 7 वाजता म्हणजे 7 वाजता हा कार्यक्रम सुरू होतो आणि 10:30-11पर्यंत लोक इथून जात नाही. हे लोकांचं प्रेम आहे या कार्यक्रमावर आणि हा कार्यक्रम नेहमी खूप चांगल्या रीतीने पार पडतो. प्रत्येक वर्षाला गायकाची संख्या वाढत आहे समाजामध्ये. हो, प्रत्येक वर्षाला आम्हाला गायकाची संख्या वाढते. दरवर्षी गाणे वाढत जातात. आम्हाला इतकं पंचायत पडतो की बाबा किती सॉन्ग ठेवायचे किती नाही, कारण टाईम लिमिट असतं ना. पण तरी आम्ही ॲडजस्ट करून सगळ्यांना नवीन सिंगर्सना आम्ही संधी देतो इथं. कार्यक्रम अटेंड करतो, परंतु व्यावसायिक कार्यक्रमापेक्षाही हा कार्यक्रम उच्च दर्जाचा लागतो. हो, या कार्यक्रमाची दर्जता दरवर्षी उंचावत आहे. काही ना काही आम्ही नवीन करतो. यावर्षी आम्ही महाकालचं स्टेज केलं, तुम्ही जर बघितलं असेल. हा 11 वर्षातून पहिल्यांदा हा आम्ही स्टेज केला आहे. आणि दरवर्षी सिंगर्स येतात, चांगले नवीन परफॉर्मन्स येतात. डुएट सॉंग्स असतात, काही जुने घेतो, काही नवीन घेतो, काही मॉडर्न असतात. आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम खूप प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. तर महाराष्ट्रामध्ये मराठी याच्यामध्ये विशेषतः लावणी आणि गझल हा प्रकार जास्त प्रसिद्ध आहे. इथला जो ऑडियन्स आहे हा उच्च दर्जाचा शिक्षित ऑडियन्स आहे. गझलचा कार्यक्रम या ठिकाणी काही होताना दिसत नाही. गझलचं कसं आहे ना, ते चॉईस आहे सर. तर आम्ही जे रुटीनमध्ये चालतात ते आम्ही गाणे घेतो. पुढच्या वर्षी नक्की आम्ही काही ना काही त्याच्यामध्ये तुमचा इनपुट टाकू आणि एखादी गझल ठेवू. ओके, आपलं नाव सांगा सर. माझं नाव मुकुंद गट्टानी. मी मागच्या 11 वर्षापासून हा याचं प्रकल्प प्रमुख म्हणून काम करतो. आता महेश नवमीचा कार्यक्रम आहे 3 दिवस. आज हा पहिला दिवस आम्ही साजरा करतोय. 19 तारखेपासून महेश नवमी निमित्त हे सगळे कार्यक्रम सुरू झाले. 19, 20, 21, 22 4 दिवस असे वेगवेगळे कार्यक्रम होणार. यावर्षी काही एक भजन संध्या आहे उद्या महेश भवनला. एक भजन संध्या ठेवलेली आहे महेश भवनला. औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे भजन संध्या ठेवण्यात आलेली आहे. अवसर पे केडी भैया ने ये प्रोग्राम हमारे समाज के माहेश्वरी लोगों के जो टैलेंट छुपे हुए हैं वो बाहर आने के लिए रखा है. आज हमें पता चला कि माहेश्वरी समाज के लोग जिनमें बहुत ज़्यादा आदर सत्कार और बहुत अपने जो समाज के प्रति उनका प्यार है उससे भी ज़्यादा उनमें बहुत ही ज़्यादा टैलेंट छुपा हुआ है. और आज हमने एक से एक टैलेंटेड सिंगर्स को देखा है. टैलेंटेड सिंगर्स विद डांसर्स, बच्चों से लेके बड़ों तक सभी ने आज अपना हुनर प्रेजेंट किया. And this stage by KD sir, KD Bhaiya is always a place where we explore ourselves and present ourselves. बहुत अच्छा लगा. मॅडम, आम्ही व्यावसायिक कलावंत बघितले, व्यावसायिक इथे कार्यक्रम होतात,
परंतु आपला हा कार्यक्रम सामाजिक असून सुद्धा एकदम व्यावसायिकापेक्षा जास्त सामाजिक महत्त्वाचा असून आहे. याचं लेवल खूपच वेगळं होतं. इथे प्रत्येकाने आणि इतकं प्रॅक्टिस करून, म्हणजे आपले सगळे डॉक्टर आहेत, काही CA आहेत, सगळे आपले प्रोफेशनली खूप बिझी असून ते सगळे वेळ देऊन प्रॅक्टिस करून हे प्रेझेंट करतात. आणि आज तुम्ही बघितलं असेल कार्यक्रमाचा दर्जा एकदम प्रोफेशनल लेवलचा होता. थँक्यू.